मंडळी, तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. रक्षाबंधन आणि भावाला आपल्या हातून राखी बनवायची आहे, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. मी घेऊन आली आहे अशा काही 4 प्रकारच्या राख्या, ज्या तुम्ही घरीच बनवू शकता. बघा, एक प्लास्टिक पेपर घ्यायचा किंवा तुम्ही कोणताही कागद घेतला तरी चालेल. आणि टिकल्या तर प्रत्येक घरात असतातच. तर छानपैकी टिकल्याने पूर्ण गोल राऊंड लावून घ्यायचा. पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, नंतर त्याच्यावरती परत आपल्याला तिसरा राऊंड लावून घ्यायचा आहे. झालं. आणि चौथासुद्धा राऊंड छानपैकी लावून घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर माझ्याजवळ एक छान छोटंसं बघा हे स्टोन होतं, ते पण मी चिटकवून दिलं. आणि मग काय, छान असा धागा घ्यायचा आणि मध्ये ठेवून त्याच्यावरती आणखी एक पेपर लावून व्यवस्थित राखी बघा तयार. कशी वाटली तुम्हाला ही राखी? एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि दिसते सुद्धा खूप छान. आणि हाताने बनवली त्याच्यामुळे प्रेम तर आलंच. मग काय, ही दुसऱ्या प्रकारची राखी. एका बोर्डला बांधून घेतलं व्यवस्थित मी छान आणि त्याचे पूर्ण काढून घेतलं. आणि बघा, एक गोंडासारखा गोंडा छान तयार होतो. तो गोंडा आपल्याला गोल न ठेवता त्याला थोडं चप्पट बनवायचं आहे आणि व्यवस्थित गोल आकारसुद्धा देऊन घ्यायचा आहे. नंतर माझ्याकडे ही एक स्टोनवाली टिकली होती, ती मी चिपकवून दिली. आणि बघा, झाली आपली सेकंड नंबरची राखीसुद्धा तयार. एखाद्या वेळेस मार्केटमध्ये जाणं शक्य नसते, राखी आणायला उशीर होतो, मग अशा राख्या तुम्ही नक्की बनवू शकता. आणि ही आईस्क्रीम स्टिकपासून बनवलेली राखी. बघा, व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आणि एक मध्ये दोरी घ्यायची आपल्याला आणि तसेच 2 आकार केलेले त्या दोरीला व्यवस्थित चिपकवून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये ते दोन्हीही आईस्क्रीम स्टिक व्यवस्थित चिपकतील यांची काळजी घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे ह्या चिपकवून घेतल्या मी. आणि थोड्या सुकल्यानंतर त्याला कलर देऊन घेणार आहे छान. कलर दिल्यानंतर परत त्याला एकदा सुकू द्यायचं आहे आणि त्याच्यावर सुंदर आधी मी पेनाने लिहून घेणार आहे. आणि पेनाने लिहिल्यानंतर त्याच्यावर कलरने सुद्धा ते डार्क करणार आहे. बघा, अशा प्रकारे स्वतःच्या भावाला जर हाताने बनवून राखी बांधली तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. तो अनुभवायचा आहे तर मग राखी तर बनवावीच लागेल. बघा, बनवायला सुद्धा सोप्या असतात. त्याच्यामध्ये दोन्ही साईडने एक एक मणीसुद्धा टाकून घेतला आणि ते मणी तिकडे हलू नये म्हणून गाठ मारून घेतली. झाली बघ माझी छान भाईवाली राखी तयार. कशी वाटली तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा राख्या घरी बनवून आपल्या भावांना बांधण्याचा आनंद अप्रतिम असतो. तुम्ही पण तो नक्की अनुभवा. आली मग माझी 4 नंबरची राखी. एका प्लास्टिक पेपरला मी स्टोन चिपकवून घेतला आणि परत त्याला गोल राऊंडमध्ये सुद्धा स्टोन चिपकवून घेतले. आणखी परत त्याला थोड्या वेगळ्या आकाराचे स्टोन पण मी चिपकवून घेणार आहे. अशा प्रकारे आपण आपल्या भावासाठी आपल्या हाताने बनलेली राखी देऊ शकतो. आणि परत त्याला आणखी एक छोटे छोटे स्टोन पण लावून घ्यायचे आहे सुंदर. तुम्हाला या 4 प्रकारामधली कोणतीही राखी आवडली तर ती तुम्ही तुमच्या भावासाठी नक्की बनवा. आणि ती तुमच्या भावाच्या हातावर जेव्हा शोभेल तेव्हा तो आनंद, तो उत्साह काही वेगळाच असेल. व्यवस्थित पेपर कट करून घेतला मी आणि यालासुद्धा आपल्याला छान अशी दोरी बांधायची आहे. मग काय, घेतली दोरी आणि परत एक पेपर घेतला छोटा, त्यांना व्यवस्थित मध्ये दोरी ठेवून पेपरनी चिपकवून घेतला. बघा, अशा प्रकारे. आणि दोन्ही साईडने छान असे 3-3 मणी मी ॲड करून घेणार आहे, ज्याच्यामुळे
या राखीची शोभा आणखीनच वाढून जाईल. बघा कशा वाटल्या तुम्हाला माझ्या ह्या राख्या. जर आवडल्या तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कशा वाटल्या तुम्हाला ह्या राख्या त्यासुद्धा मला नक्की कळवा. तर यावर्षी तुम्ही मार्केटमधून राखी विकत आणून तुमच्या भावाला बांधणार आहात की अशा प्रकारे नवनवीन राखी स्वतः बनवून तुमच्या भावाच्या हातावर बांधणार आहेत ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शेअर करा व्हिडिओ तुमच्या अशा मैत्रिणीला जी नवनवीन वस्तू बनवण्याला खूप आवडते. आणि तुम्ही पण नक्की बनवा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत थँक यू फॉर सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड कमेंट.